प्रश्न पहिला, भारतातील सर्वात शेवटचे स्थापन झालेले उच्च न्यायालय कोणते आहेत? उत्तर आहे याचं अमरावती उच्च न्यायालय. प्रश्न दुसरा, भारतात कुटुंब न्यायालय कायदा केव्हा अस्तित्वात आला? उत्तर आहे 1986. प्रश्न तिसरा, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे किती न्यायमूर्ती आहेत? उत्तर आहे 34. प्रश्न चौथा, भारताचे पुढील सरन्यायाधीश कोण होणार? उत्तर आहे BV नगरथना. प्रश्न पाचवा, भारतात कोणत्या राज्यात उच्च न्यायालय नाहीत? उत्तर आहे गोवा. प्रश्न सहावा, भारतीय संविधानात सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना कोणत्या कलमाद्वारे पदावरून काढू शकतात? उत्तर आहे कलम 124. प्रश्न सातवा, कलिंग युद्ध केव्हा झालं? उत्तर आहे इसवी 261 पूर्वी. प्रश्न आठवा, कोकण किनारपट्टीतील जास्त पावसाच्या प्रदेशात कोणती मृदा आढळते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो जांभी. प्रश्न नववा, भारतातील कोणते शहर AICT म्हणून विकसित केले जात आहे? उत्तर आहे लखनौ. प्रश्न दहावा, तामिळनाडूमध्ये 19 जानेवारी 2024 पासून सुरू होणारे खेलो इंडिया युथ फेस्टिवलची ही कितवी आवृत्ती आहे? उत्तर आहे 6वी. प्रश्न 11वा, मृत्युंजय ही कादंबरी कोणी लिहिली? उत्तर आहे शिवाजी सावंत. प्रश्न 12वा, भूकंप मोजणारे साधन कोणते? उत्तर आहे सिस्मोग्राफ. प्रश्न 13, 2023चा नोबेल पारितोषिक कोणाला जाहीर करण्यात आला? उत्तर आहे नरगस मोहम्मदी. प्रश्न 14, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे स्थित आहे? उत्तर आहे गोंदिया. प्रश्न 15वा, ऑलिम्पिक स्पर्धा पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती? उत्तर आहे कर्ण मल्लेश्वरी. प्रश्न 16, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या संख्या ठरवण्याचा अधिकार कुणाला असतो? उत्तर आहे संसद. प्रश्न 17, देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले आहे? उत्तर आहे पुणे. प्रश्न 18, केंद्र शासन व राज्य शासन यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले देशातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे? उत्तर आहे राणेगड सिद्धी. प्रश्न 19, मुंबई उच्च न्यायालयाच्या पंचनी खंडपीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? उत्तर आहे 1982. प्रश्न 20वा, भारतातील पहिल्या महिला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश कोण झाल्या आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो हिमा कोहली. प्रश्न 21, भारतातील सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते आहे? उत्तर आहे गंगा खोरे. प्रश्न 22, चंपारण्य सत्याग्रह कधी सुरू झाला? याचं उत्तर आहे 1917. प्रश्न 23, पुणे करार केव्हा झाला? उत्तर आहे 1932. प्रश्न 24, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बुद्धभूषण या ग्रंथाची रचना केली? उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज. प्रश्न 25, खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे? उत्तर आहे राज्याचे राज्यपाल. प्रश्न 26, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? उत्तर आहे 929. प्रश्न 27, ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोठे स्थित आहे? उत्तर आहे चंद्रपूर. प्रश्न 28, गंगापूर धरण नाशिक जिल्ह्यातील डॅडॅस नदीवर आहे?
तर याचं उत्तर आहे मित्रांनो गोदावरी. प्रश्न 29. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे पार पडले होते? उत्तर आहे मुंबई. प्रश्न 30वा. राजा अकबरने हेमूचा पानिपतच्या दुसऱ्या युद्धात डॅडॅस वर्षामध्ये पराभव केला होता? उत्तर आहे 1556. प्रश्न 31. द्रौपदी मुर्मू भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? उत्तर आहे 15. प्रश्न 32. विधानसभेचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे राहुल नार्वेकर. प्रश्न 33. जलकट्टू उत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? उत्तर आहे तमिळनाडू. प्रश्न 34. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी बीच गेम्सचे उद्घाटन कुठे केले? उत्तर आहे भोंगला बीच. प्रश्न 35. कडियाल साडी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ज्याला नुकताच GI टॅग मिळालेला आहे? उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न 36. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो द हेग, नेदरलँड. प्रश्न 37. भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे 49वे सरन्यायाधीश कोण होते? उत्तर आहे उदय उमेश ललित. प्रश्न 38. स्वतंत्र भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? उत्तर आहे SJ कानिया. प्रश्न 39. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे न्यायालय निकालाचे किंवा आदेशाचे पुनरावलोकन केले जाते? उत्तर आहे कलम 137. प्रश्न 40. केंद्रीय मंत्रिमंडळाने बॉम्बे उच्च न्यायालयास मुंबई उच्च न्यायालय असे नाव घेण्याचे विधेयक केव्हा मांडले? तर आहे 5 जुलै 2016. प्रश्न 41. नुकतेच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला DGP कोण बनल्या आहेत? उत्तर आहे रश्मी शुक्ला. प्रश्न 42. भारतातील महिलांसाठी सर्वोच्च शहरे 2023 या निर्देशांकांना कोणते शहर प्रथम स्थानी आहे? उत्तर आहे चेन्नई. प्रश्न 43. रंकाळा तलाव कुठे आहे? उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न 44. बलुंत या कादंबरीचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे दया पवार. प्रश्न 45. कोणत्या घटना दुरुस्तीने मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कातून करण्यात आला? उत्तर आहे 44वी. प्रश्न 46. अंबुजा या शब्दास खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा. उत्तर आहे सरोज. प्रश्न 47. नावडतीचे मीठ आळणी या म्हणीचा खालीलपैकी योग्य अर्थ काय असेल? उत्तर आहे अप्रिय व्यक्तीची गोष्ट पसंत न करणे. प्रश्न 48. एक होता कावर हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे विना गवाणकर. प्रश्न 49. खालीलपैकी रिप्युडिएंट या इंग्रजी शब्दास मराठी शल काय आहे? उत्तर आहे घृणास्पद. प्रश्न 50. भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे? उत्तर आहे गुजरात. प्रश्न 51. महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? उत्तर आहे सिंधुदुर्ग. प्रश्न 52. बीड हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न 53. संत ज्ञानेश्वराची समाधी कुठे आहे? उत्तर आहे आळंदी. प्रश्न 54. हिरव्या वनस्पतीमध्ये डॅडॅस जैविक रासायनिक क्रियाद्वारे कादंबरीचे निर्मिती कोण? याचं उत्तर आहे मित्रांनो प्रकाश संश्लेषण. प्रश्न 55. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? उत्तर आहे जगन्नाथ शंकर सेठ. प्रश्न 56. दादरा व नगर हवेली कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात? उत्तर आहे मुंबई उच्च न्यायालय. प्रश्न 57. उच्च न्यायालयाने पहिले हरित खंडपीठ स्थापन केले? उत्तर आहे कोलकाता उच्च न्यायालय.
प्रश्न 58. जनहित याचिका कोणत्या सरन्यायाधीशांनी प्रस्थापित केली आहे? उत्तर आहे न्यायाधीश पी. न. भगवती. प्रश्न 59. राष्ट्रीय हरित न्यायाधिकार करणे वर्तमान अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे न्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव. प्रश्न 60. महाराष्ट्रातील शेकरूसाठी प्रसिद्ध असलेला अभयारण्य कोणते आहे? उत्तर आहे भीमाशंकर अभयारण्य. प्रश्न 61. मराठवाड्यातील तुळजापूरच्या कोणत्या वस्तूला नुकताच GI टॅग मिळालेला आहे? उत्तर आहे कवड्याची माळ. प्रश्न 62. खालीलपैकी कोणते हडप्पाकालीन शहर नव्हते? उत्तर आहे सोखाताकोह. प्रश्न 63. प्लासीची लढाई केव्हा झाली? उत्तर आहे 1757. प्रश्न 64. गोपाळ गणेश आगरकर यांचा सुधारक हे साप्ताहिक काढण्यामागचा उद्देश काय होता? उत्तर आहे पश्चिमेतर दीक्षिणाला. प्रश्न याचं उत्तर आहे पश्चिमाता शिक्षणाचा स्वीकार. प्रश्न 65. पुढीलपैकी कोणता शब्द भुंगा या शब्दाच्या समानार्थी शब्द नाही? उत्तर आहे अज. प्रश्न 66. चूज द करेक्ट वर्ड ऑफ फॉलोइंग अ ग्रुप ऑफ शिप इन मुव्हिंग इन द साऊथ डायरेक्शन. त्याचं उत्तर आहे मित्रांनो फ्लॉक. प्रश्न 67. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कुठे स्थित आहे? उत्तर आहे वॉशिंग्टन DC. प्रश्न 68. खालीलपैकी भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? उत्तर आहे कलकत्ता. प्रश्न 69. भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? उत्तर आहे हरिलाल J. कनिया. प्रश्न 70. कोणत्या कलम अंतर्गत सर्वोच्च न्यायालय प्राधिलेख जारी करतात? उत्तर आहे कलम 32. प्रश्न 71. सर्वात प्राचीन वैद्यकीय संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे? उत्तर आहे त्रिदेव. प्रश्न 72. समुद्रगुप्ताचा दरबारी कवी कोण होता? उत्तर आहे हरिसेन. प्रश्न 73. फ्लेमिंगो उत्सव कोणत्या भारतीय राज्यात साजरा केला जातो? उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न 74. पानिपतची तिसरी लढाई डॅडसमध्ये झाली? उत्तर आहे 1761. प्रश्न 75. दुहेरी शासन पद्धत कोणी सुरू केली? उत्तर आहे रॉबर्ट क्लाइव्ह. प्रश्न 76. बंगालमधील सामाजिक धार्मिक सुधारण्याची अग्रगण्य संस्था आत्मीय सभा कोणी स्थापन केली? उत्तर आहे राजाराम मोहन रॉय. प्रश्न 77. ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास किमान वय किती असावे? उत्तर आहे 21. प्रश्न 78. बेडूक हा डॅडस प्राणी आहे? उत्तर आहे अभयचर. प्रश्न 79. महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेकडील सीमालगत राज्य कोणते? उत्तर आहे छत्तीसगड. प्रश्न 80. भारतीय राष्ट्रध्वजातील हिरवा रंग दर्शवितो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो माती आणि समुद्राची संबंध. प्रश्न 81. गांधी आयर्विन करार भारतातील कोणत्या चळवळीशी संबंधित होता? उत्तर आहे सविनय कायदेभंग. प्रश्न 82. लॉर्ड मुनरो यांनी सुरू केलेल्या जमीन महसूल पद्धतीला डॅडस म्हणतात? उत्तर आहे स्थतवारी पद्धत. प्रश्न 83. समता सैनिक दल SSD ही सामाजिक संघटना डॅडस यांनी स्थापन केली होती? उत्तर आहे बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 84. कोणत्या राज्याची सीमा म्यानमारशी संलग्न नाही? उत्तर आहे सिक्कीम. प्रश्न 85. महाराष्ट्र राज्यात कोठे महिलाची जागतिक लॉन टेनिस स्पर्धा होणार आहे? उत्तर आहे सोलापूर. प्रश्न 86. चेन्नई बुद्धिबळ ग्रँडमास्टर स्पर्धा 2023चे विजेतेपद
कोणी पटकावली आहे? उत्तर आहे डी. गुकेश. प्रश्न 87. त्याने बैलास मारले यामधील मारले या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. उत्तर आहे सकर्मक. प्रश्न 88. महाराष्ट्र शासनाने राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियान कोणत्या वर्षी सुरू केले? उत्तर आहे 2011. प्रश्न 89. कॉपर क्लोराईडचे अपघटन केल्यास धातू रूप तांबे डॅडासवर जमा होते. उत्तर आहे कॅथोड. प्रश्न 90. इसवी सन डॅडासपासून या आरोग्य सेवेसाठी देशात समाज विकास गटात प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना झाली. उत्तर आहे 1958. प्रश्न 91. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने कोणत्या रॉकेटच्या मदतीने एक्सपोर्ट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? उत्तर आहे PSLV-58. प्रश्न 92. कोणत्या देशाचे क्रिकेट खेळाडू डेव्हिड वॉर्नरने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न 93. 13व्या भारतीय हॉकी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय करंडक स्पर्धा 2023मध्ये अंतिम सामन्यात पंजाब संघाने कोणत्या संघाचा पराभव केला? उत्तर आहे हरियाणा. प्रश्न 94. सांगली जिल्ह्यातील विटा येथे होणाऱ्या 42व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे प्रा. रंगनाथ पठारे. प्रश्न 95. सन 1848 साली महात्मा फुले यांनी मुलीसाठी पुण्यातील पहिली शाळा पुण्यातल्या कोणत्या भागात सुरू केली होती? उत्तर आहे बुधवार पेठ. प्रश्न 96. डॅडॅस या लोकशाही मूल्यांची जोपासना करणे हा मूलभूत अधिकार यांच्या उद्देशाचा एक भाग आहे. उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न 94. संविधान सभेने भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली? उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न 95. सांगली जिल्ह्यातील विटा येथे होणाऱ्या 42व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे प्राध्यापक रंगनाथ पठारे. प्रश्न 96. सांगली जिल्ह्यातील विटा येथे होणाऱ्या 42व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे प्रादेशिक रंगनाथ पठारे. प्रश्न 97. सन 1848 साली महात्मा फुले यांनी पुण्यातील पहिली शाळा पुण्यातल्या कोणत्या भागात सुरू केली आहे? उत्तर आहे बुधवार पेठ. प्रश्न 98. डॅडॅस या लोकशाही मूल्याची जोपासना करणे हा मूलभूत अधिकार यांच्या उद्देशाचा एक भाग आहे. उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 99. भारतात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणाद्वारे नेमले जातात? उत्तर आहे केंद्र सरकार. प्रश्न 100. सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे देवेंद्र कुमार उपाध्याय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज मित्रांनो आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते येणार आहेत, सर्व भरतीकरिता आहेत. तर सर्वात पहिला प्रश्न आहे, म्हैसूरचा वाघ असा गौरव खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाचा केला जातो? प्रश्न पहिला, म्हैसूरचा वाघ असा गौरव खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाचा केला जातो? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो टिपू सुलतान. प्रश्न दुसरा, हो ती सुंदर स्त्री काकाची मुलगी आहे. काका या शब्दाशी संबंधित विभक्ती कोणती आहे? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो षष्ठी. प्रश्न तिसरा, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिवस डॅडॅश या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न तिसरा,
मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिवस डॅडॅश या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 11 नोव्हेंबर. प्रश्न 4. कोणी फाडली माझी वही सर्वनामाचा प्रकार कोणता किंवा ओळखा? प्रश्न 4. कोणी फाडली माझी वही सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नार्थक. प्रश्न 5. गैरसमज या शब्दाचा उपसर्ग कोणता आहे? प्रश्न 5. गैरसमज या शब्दाचा उपसर्ग कोणता आहे? उत्तर आहे गैर. प्रश्न 6. मला सकाळपर्यंत झोप लागली नाही अव्यय ओळखायचा आहे. मला सकाळपर्यंत झोप लागली नाही याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो शब्दयोगी. प्रश्न 7. रास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? प्रश्न 7. रास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो भरभराट. प्रश्न 8. सर्व वेळ घरात बसून राहणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? प्रश्न 8. सर्व वेळ घरातच बसून राहणाऱ्या व्यक्तींना काय म्हणता येईल? तर उत्तर आहे घरकोंबडा. प्रश्न 9. सखाराम बायडर हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले आहे? प्रश्न 9. सखाराम बायडर हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे विजय तेंडुलकर. प्रश्न 10. फाशी झाल्याची बातमी आली तेव्हा त्याची आई देवपूजा करत होती. काळ ओळखायचा आहे. प्रश्न 10. फाशी झाल्याची बातमी आली तेव्हा त्याची आई देवपूजा करत होती. उत्तर आहे चालू भूतकाळ. प्रश्न 11. कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या देशात आहे? कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे रायगड. प्रश्न 12. 2019 या वर्षीचा मिस युनिव्हर्सल हा किताब कोणी पटकविला? प्रश्न 12. 2019 या वर्षीचा मिस युनिव्हर्सल हा किताब कोणी पटकविला? त्याचं उत्तर आहे जोजुबेनी तुजी. प्रश्न 13. BSFने सुरू केलेले सुदर्शन अभियान हे खालीलपैकी कोणत्या देशातून होणाऱ्या घुसखोरी विरुद्ध आहे? प्रश्न 13. BSFने सुरू केलेले सुदर्शन अभियान हे खालीलपैकी कोणत्या देशातून होणाऱ्या घुसखोरी विरुद्ध आहे? त्याचं उत्तर आहे पाकिस्तान. प्रश्न 14. 2021 या वर्षी होणारी जनगणना ही कितवी जनगणना आहे? प्रश्न 14. 2021 या वर्षी होणारी जनगणना ही कितवी जनगणना आहे? उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 16. प्रश्न 15. पंचायत समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? प्रश्न 15. पंचायत समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तो उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद अध्यक्ष. प्रश्न 16. रेटिनॉल या जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत डॅश आहे? प्रश्न 16. रेटिनॉल या जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत डॅश आहे. तो उत्तर आहे गाजर. प्रश्न 17. भारतात व्यापार करून सत्ता काबीज करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? प्रश्न 17. भारतात व्यापार करून सत्ता काबीज करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तो उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 1600. प्रश्न 18. श्री विनायक हे अष्टविनायक स्थान खालीलपैकी कोठे आहे? प्रश्न 18. श्री विनायक हे अष्टविनायक स्थान खालीलपैकी कुठे आहे? उत्तर आहे महाड. प्रश्न 19. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोठे झाला आहे? प्रश्न 19. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोठे झाला आहे? तो उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मानस सरोवर.
प्रश्न 20. विशालच्या डाव्या हातात उत्तर दिशा आहे, तर विशाल कोणत्या दिशेला तोंड करून उभा असेल? प्रश्न 20. विशालच्या डाव्या हाताला उत्तर दिशा आहे, तर विशाल कोणत्या दिशेला तोंड करून उभा असेल? तो उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्व दिशा. प्रश्न 21. खालीलपैकी कोणाला शहराचा प्रथम नागरिक असे म्हणतात? प्रश्न 21. खालीलपैकी कोणाला शहराचा प्रथम नागरिक असं म्हणतात? तो उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो महापौर. प्रश्न 22. नुकतेच GI टॅग प्राप्त झालेले खाद्यपदार्थ रसगुल्ला हे कोणत्या राज्याचे विशेष आहे? प्रश्न 22. नुकतेच GI टॅग प्राप्त झालेला खाद्यपदार्थ रसगुल्ला हे कोणत्या राज्याचे विशेषण आहे? उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न 23. राजश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? प्रश्न 23. राजश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? उत्तर आहे यशवंतराव. प्रश्न 24. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण आहेत? प्रश्न 24. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे सरोजिनी नायडू. प्रश्न 25. खालीलपैकी कोणत्या आजारात रुग्णाचे पाय हत्तीसारखे जाड होतात? प्रश्न 25. खालीलपैकी कोणत्या आजारात रुग्णाचे पाय हत्तीसारखे जाड होतात? तर उत्तर आहे हत्तीरोग. प्रश्न 26. जम्मू काश्मीरमध्ये झालेले बदल लक्षात घेता सुद्धा देशात केंद्रशासित प्रदेशाची संख्या किती झाली आहे? प्रश्न 26. जम्मू काश्मीरमध्ये झालेले बदल लक्षात घेता सुद्धा देशात केंद्रशासित प्रदेशाची संख्या किती झाली आहे? तर उत्तर आहे 9. प्रश्न 27. लोकसभेत जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात? प्रश्न 27. लोकसभेत जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 550. प्रश्न 28. सत्यम शिवम सुंदरम हे घोषवाक्य कोणत्या संस्थेत आहे? प्रश्न 28. सत्यम शिवम सुंदरम हे घोषवाक्य कोणत्या संस्थेत आहे? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दूरदर्शन. प्रश्न 29. सन मरीन या जगातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान बनल्या आहेत त्या कोणत्या देशाच्या आहेत? सना मरीन या जगातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान बनल्या आहेत त्या कोणत्या देशातल्या आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो फिनलँड. प्रश्न 30. हिऱ्याच्या कानी डॅश डॅश राज्यात आहेत? प्रश्न 30. हिऱ्याच्या कानी डॅश डॅश राज्यात आहेत? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 31. भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना खालीलपैकी कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती? प्रश्न 31. भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना खालीलपैकी कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती? उत्तर आहे लाहोर. प्रश्न 32. कोणती कलम अस्पृश्यता निवारणाच्या संबंधित आहे? प्रश्न 32. कोणती कलम अस्पृश्यता निवारणाच्या संबंधित आहे? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 17. प्रश्न 33. अंजुम चोप्रा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? प्रश्न 33. अंजुम चोप्रा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे क्रिकेट. प्रश्न 34. चंपारण येथील सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित होता? प्रश्न 34. चंपारण येथील सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित होता? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नीळ. प्रश्न 35. मित्र, प्रेम आणि शत्रू तर पुढं काय येईल विद्यार्थी मित्रांनो तिरस्कार. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा. जर या व्हिडिओची PDF कुणाला पाहिजे असेल त्याने टेलिग्राम जॉईन करा आणि तिथे मेसेज करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर
सर्वात पहिलं आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी अति महत्त्वाचे प्रश्न. तर प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, पोलीस पाटील यांना रजा देण्याचे अधिकार कोणास आहे? प्रश्न पहिला, पोलीस पाटील यांना रजा देण्याचे अधिकार कोणास आहे? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, तहसीलदार. प्रश्न दुसरा, महात्मा ज्योतिबा फुले यांचे आडनाव डॅश डॅश होते. प्रश्न दुसरा, महात्मा ज्योतिबा फुले यांचे आडनाव डॅश डॅश होते. त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, गोरे. प्रश्न तिसरा, तो आजच घरी आला या वाक्यातील तो शब्द डॅश डॅश आहे. प्रश्न तिसरा, तो आजच घरी आला या वाक्यात तो शब्द डॅश डॅश आहे. त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वनाम. प्रश्न तिसरा, नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ डॅश डॅश राज्यात आहे. प्रश्न तिसरा, नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ डॅश डॅश राज्यात आहे. तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, पश्चिम बंगाल. प्रश्न पाचवा, लोकसभेच्या सदस्याला डॅश डॅश म्हणतात. प्रश्न पाचवा, लोकसभेच्या सदस्याला काय म्हणतात? उत्तर आहे खासदार. प्रश्न सहावा, केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच कितव्या विधी आयोगाची स्थापनास मंजुरी दिली आहे? उत्तर आहे 22. प्रश्न सातवा, BDO पदासाठी निवड खालीलपैकी कोणाकडून केली जाते? प्रश्न सातवा, BDO पदासाठी निवड खालीलपैकी कोणाकडून केली जाते? उत्तर आहे MPSC. प्रश्न आठवा, साधारणपणे धातू हे डॅश डॅश अवस्थेत असतात. प्रश्न आठवा, साधारणपणे धातू हे डॅश डॅश अवस्थेत असतात. उत्तर आहे स्थायू. प्रश्न नववा, वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2019 नुसार भारत हा जगातील सर्वाधिक प्रदूषण असणारा डॅश डॅश देश आहे. प्रश्न नववा, वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2019 नुसार भारत हा जगातील सर्वाधिक प्रदूषित असणारा डॅश डॅश देश आहे. उत्तर आहे 5वा. प्रश्न 10वा, महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या ठिकाणी केली किंवा वर्षी केली? प्रश्न 10वा, महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी केली? उत्तर आहे 1916. प्रश्न 11, खालीलपैकी कोणता मूलद्रव्य वर्गीकरणाचा प्रकार नाही? प्रश्न 11, खालीलपैकी कोणता मूलद्रव्य वर्गीकरणाचा प्रकार नाही? उत्तर आहे राजधातू. प्रश्न 22, 2020 या वर्षी पार पडलेली ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे हे डॅश डॅश वर्ष होते. प्रश्न 12, 2020 या वर्षी पार पडलेला ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे हे डॅश डॅश वर्ष होते. उत्तर आहे 92. प्रश्न 13, कृषी क्षेत्राशी संबंधित KCC या संज्ञेचा अर्थ काय आहे? प्रश्न 13, कृषी क्षेत्राशी संबंधित KCC या संज्ञेचा अर्थ काय आहे? उत्तर आहे किसान क्रेडिट कार्ड. प्रश्न 14, जगभरात ज्या कोरोना गटातील विषाणूने धुमाकूळ घातला आहे त्या WHOने कोणते नाव दिले आहे? प्रश्न 14, जगभरात ज्या कोरोना गटातील विषाणूने धुमाकूळ घातला आहे त्या WHOने कोणते नाव दिले आहे? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कोविड-19. प्रश्न 15, गीता रहस्य कोणी लिहिले आहे?
प्रश्न 15. गीता रहस्य कोणी लिहिले आहे? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बाळ गंगाधर टिळक. प्रश्न 16. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल वसूल करण्यासाठी डॅश डॅश मशीनचा वापर केला जातो. प्रश्न 16. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल वसूल करण्यासाठी डॅश डॅश वापरले जाते. उत्तर आहे फास्टॅग. प्रश्न 17. हैदराबाद संस्थानच्या विलिनीकरणासाठी करण्यात आलेल्या पोलीस कारवाईचे नाव काय होते? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑपरेशन पोलो. प्रश्न 18. डॅश डॅश देशात प्रथम नागरिक असतो. प्रश्न 18. डॅश डॅश देशात प्रथम नागरिक असतो. त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती. प्रश्न 19. दुसऱ्याच्या जीवावर जगणारा व्यक्ती डॅश डॅश. प्रश्न 19. दुसऱ्याच्या जीवावर जगणारा व्यक्ती कोण असतो? परोपजीवी. प्रश्न 20. भारतीय राष्ट्रीय सेवेच्या स्थापनेसाठी कोणत्या ब्रिटिश सनदी अधिकाऱ्यांना पुढाकार घेतला होता? उत्तर आहे एओ हुम. प्रश्न 21. लाडू छान झालेत या वाक्यात विशेषण कोणते आहे? या वाक्यात विशेषण नाही. प्रश्न 21. लाडू छान झालेत या वाक्यात विशेषण कोणते आहेत? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो छान. प्रश्न 22. खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो गुजरात. खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? गुजरात. प्रश्न 23. कोणत्याही संख्येला 0ने भाग दिल्यास उत्तर डॅश डॅश येतं. प्रश्न 23. कोणत्याही संख्येला 0ने भाग दिल्यास उत्तर डॅश डॅश येतं. उत्तर आहे अनंत. प्रश्न 24. राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे गुणोत्तर डॅश डॅश असते. प्रश्न 24. राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे गुणोत्तर डॅश डॅश असते. उत्तर आहे 2:3. प्रश्न 25. 2020च्या अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणारा देश खालीलपैकी कोणता आहे? प्रश्न 25. 2020चा अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणारा देश खालीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न 26. गतिमान अवस्थेत पदार्थाला प्राप्त होणारे ऊर्जेला डॅश डॅश म्हणतात. प्रश्न 26. गतिमान अवस्थेमुळे पदार्थाला प्राप्त होणारे ऊर्जाला डॅश डॅश म्हणतात. उत्तर आहे गतीज. प्रश्न 27. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? प्रश्न 27. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? उत्तर आहे वड. प्रश्न 28. सरपंच पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे किमान वय किती असावे? प्रश्न 28. सरपंच पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे किमान वय किती असावे? उत्तर आहे 21. प्रश्न 29. सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यात झालेली प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? प्रश्न 29. सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यात झालेली प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1757. प्रश्न 30. नुकतेच प्रकाशित झालेले मातोश्री ते मंत्रालय हे पुस्तक डॅश डॅश यांच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. प्रश्न 30. नुकतेच प्रकाशित झालेले मातोश्री ते मंत्रालय हे पुस्तक
डॅश डॅश यांच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. उत्तर आहे श्री उद्धव ठाकरे. प्रश्न 31. तंबाखू कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द आहे? प्रश्न 31. तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला आहे? उत्तर आहे पोर्तुगीज. प्रश्न 32. बॉक्साईड या धातू खजिनापासून कोणता धातू मिळतो? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ॲल्युमिनियम. प्रश्न 33. ट्रम्प यांच्या भारत भेटीतील डॅश या सोहळ्याचे आयोजन अहमदाबाद येथे करण्यात आले होते. प्रश्न 33. ट्रम्प यांच्या भारत भेटीसाठी डॅश या सोहळ्याचे आयोजन अहमदाबाद येथे करण्यात आले होते. उत्तर आहे नमस्ते ट्रम्प. प्रश्न 34. केजरीवाल यांनी दिलेले प्रश्न 34. केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून सलग डॅश शपथ घेतली? उत्तर आहे तिसऱ्यांदा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर ज्यांना कुणाला PDF पाहिजे असेल या व्हिडिओची. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर सर्वात पहिलं आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी 3 महत्त्वाचे प्रश्न. तर प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला. पोलीस पाटील यांना रजा देण्याचे अधिकार कोणास आहे? प्रश्न पहिला. पोलीस पाटील यांना रजा देण्याचे अधिकार कोणास आहे? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तहसीलदार. प्रश्न दुसरा. महात्मा ज्योतिबा फुले यांचे आडनाव डॅश होते? प्रश्न दुसरा. महात्मा ज्योतिबा फुले यांचे आडनाव डॅश होते? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो गोरे. प्रश्न तिसरा. तो आजच घरी आला या वाक्यातील तो शब्द डॅश आहे? प्रश्न तिसरा. तो आजच घरी आला या वाक्यात तो शब्द डॅश आहे? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वनाम. प्रश्न तिसरा. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ डॅश राज्यात आहे? प्रश्न तिसरा. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ डॅश राज्यात आहे? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पश्चिम बंगाल. प्रश्न 5वा. लोकसभेच्या सदस्याला डॅश म्हणतात? प्रश्न 5वा. लोकसभेच्या सदस्याला काय म्हणतात? उत्तर आहे खासदार. प्रश्न 6वा. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच कितव्या विधी आयोगाची स्थापनास मंजुरी दिली आहे? उत्तर आहे 22. प्रश्न 7वा. BDO पदासाठी निवड खालीलपैकी कोणाकडून केली जाते? प्रश्न 7वा. BDO पदासाठी निवड खालीलपैकी कोणाकडून केली जाते? उत्तर आहे MPSC. प्रश्न 8वा. साधारणपणे धातू हे डॅश अवस्थेत असतात? प्रश्न 8वा. साधारणपणे धातू हे डॅश अवस्थेत असतात? उत्तर आहे स्थायू. प्रश्न 9वा. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2019 नुसार भारत हा जगातील सर्वाधिक प्रदूषण असणारा डॅश देश आहे? प्रश्न 9वा. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2019 नुसार भारत हा जगातील सर्वाधिक प्रदूषित असणारा डॅश देश आहे? उत्तर आहे 5वा. प्रश्न 10वा. महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या ठिकाणी केली किंवा वर्षी केली?
प्रश्न 10वा. महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी केली? उत्तर आहे 1916. प्रश्न 11. खालीलपैकी कोणता मूलद्रव्य वर्गीकरणाचा प्रकार नाही? प्रश्न 11. खालीलपैकी कोणता मूलद्रव्य वर्गीकरणाचा प्रकार नाही? उत्तर आहे राजधातू. प्रश्न 22. 2020 या वर्षी पार पडलेली ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे हे डॅश डॅश वर्ष होते. प्रश्न 12. 2020 या वर्षी पार पडलेला ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे हे डॅश डॅश वर्ष होते. उत्तर आहे 92. प्रश्न 13. कृषी क्षेत्राशी संबंधित KCC या संज्ञेचा अर्थ काय आहे? प्रश्न 13. कृषी क्षेत्राशी संबंधित KCC या संज्ञेचा अर्थ काय आहे? उत्तर आहे किसान क्रेडिट कार्ड. प्रश्न 14. जगभरात ज्या कोरोना गटातील विषाणूने धुमाकूळ घातला आहे त्या WHOने कोणते नाव दिले आहे? प्रश्न 14. जगभरात ज्या कोरोना गटातील विषाणूने धुमाकूळ घातला आहे त्या WHOने कोणते नाव दिले आहे? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कोविड-19. प्रश्न 15. गीता रहस्य कोणी लिहिले आहे? प्रश्न 15. गीता रहस्य कोणी लिहिले आहे? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बाळ गंगाधर टिळक. प्रश्न 16. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल वसूल करण्यासाठी डॅश डॅश मशीनचा वापर केला जातो. प्रश्न 16. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल वसूल करण्यासाठी डॅश डॅश वापरले जाते. उत्तर आहे फास्टॅग. प्रश्न 17. हैदराबाद संस्थानच्या विलिनीकरणासाठी करण्यात आलेल्या पोलीस कारवाईचे नाव काय होते? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑपरेशन पोलो. प्रश्न 18. डॅश डॅश देशात प्रथम नागरिक असतो. प्रश्न 18. डॅश डॅश देशात प्रथम नागरिक असतो. त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती. प्रश्न 19. दुसऱ्याच्या जीवावर जगणारा व्यक्ती डॅश डॅश. प्रश्न 19. दुसऱ्याच्या जीवावर जगणारा व्यक्ती कोण असतो? परोपजीवी. प्रश्न 20. भारतीय राष्ट्रीय सेवेच्या स्थापनेसाठी कोणत्या ब्रिटिश सनदी अधिकाऱ्यांना पुढाकार घेतला होता? उत्तर आहे A.O. हुम. प्रश्न 21. लाडू छान झालेत या वाक्यात विशेषण कोणते आहे? या वाक्यात विशेषण नाही. प्रश्न 21. लाडू छान झालेत या वाक्यात विशेषण कोणते आहेत? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो छान. प्रश्न 22. खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो गुजरात. खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? गुजरात. प्रश्न 23. कोणत्याही संख्येला 0ने भाग दिल्यास उत्तर डॅश डॅश येतं. प्रश्न 23. कोणत्याही संख्येला 0ने भाग दिल्यास उत्तर डॅश डॅश येतं. उत्तर आहे अनंत. प्रश्न 24. राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे गुणोत्तर डॅश डॅश असते. प्रश्न 24. राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे गुणोत्तर डॅश डॅश असते. उत्तर आहे 2:3. प्रश्न 25. 2020च्या अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणारा देश खालीलपैकी कोणता आहे? प्रश्न 25. 2020चा अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप
जिंकणारा देश खालीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न 26. गतिमान अवस्थेत पदार्थाला प्राप्त होणारे ऊर्जेला डॅश डॅश म्हणतात. प्रश्न 26. गतिमान अवस्थेमुळे पदार्थाला प्राप्त होणारे ऊर्जाला डॅश डॅश म्हणतात. उत्तर आहे गतीज. प्रश्न 27. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? प्रश्न 27. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? उत्तर आहे वड. प्रश्न 28. सरपंच पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे किमान वय किती असावे? प्रश्न 28. सरपंच पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे किमान वय किती असावे? उत्तर आहे 21. प्रश्न 29. सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यात झालेली प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? प्रश्न 29. सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यात झालेली प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1757. प्रश्न 30. नुकतेच प्रकाशित झालेले मातोश्री ते मंत्रालय हे पुस्तक डॅश यांच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. प्रश्न 30. नुकतेच प्रकाशित झालेले मातोश्री ते मंत्रालय हे पुस्तक डॅश डॅश यांच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. उत्तर आहे श्री उद्धव ठाकरे. प्रश्न 31. तंबाखू कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द आहे? प्रश्न 31. तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला आहे? उत्तर आहे पोर्तुगीज. प्रश्न 32. बॉक्साईड या धातू खनिजापासून कोणता धातू मिळतो? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ॲल्युमिनियम. प्रश्न 33. ट्रम्प यांच्या भारत भेटीतील डॅश या सोहळ्याचे आयोजन अहमदाबाद येथे करण्यात आले होते. प्रश्न 33. ट्रम्प यांच्या भारत भेटीसाठी डॅश या सोहळ्याचे आयोजन अहमदाबाद येथे करण्यात आले होते. उत्तर आहे नमस्ते ट्रम्प. प्रश्न 34. केजरीवाल यांनी दिलेले प्रश्न 34. केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून सलग डॅश शपथ घेतली? उत्तर आहे तिसऱ्यांदा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर ज्यांना कुणाला PDF पाहिजे असेल या व्हिडिओची तर टेलिग्राम जॉईन करा, तिथे तुम्हाला ही PDF मिळून जाईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर चला आज पाहूया पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. तर मित्रांनो या व्हिडिओमधले प्रश्न तुम्हाला वारंवार प्रत्येक पेपरामध्ये आलेले असतील, कारण की तुम्ही हे प्रश्न पाठ करून ठेवायचे आहेत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. येथे पोलीस भरती 2026साठी 100 महत्त्वाचे GK MCQ दिलेले आहेत. इतिहास, भूगोल, विज्ञान, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी, महाराष्ट्र विशेषण आणि सर्व विषयावर आधारित आहेत. यासाठी तुम्ही हे प्रश्न पाठ करून घ्यायचे आहेत. तर सर्वात पहिलं आपण पोलीस भरतीचे लागणारे 100 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इतिहासाचे 20 प्रश्न आहेत. तर कोणते आहेत ते पाहूत आपण. प्रश्न पहिला. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला आहे? प्रश्न पहिला. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झालेला आहे? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो शिवनेरी. प्रश्न दुसरा. शिवाजी महाराजांचे गुरु कोण आहेत? प्रश्न. शिवाजी महाराजांचे गुरु कोण आहेत? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो समर्थ रामदास.
प्रश्न, पेशव्यांची राजधानी कोणती? प्रश्न, पेशव्यांची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे पुणे. प्रश्न, भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र. प्रश्न दुसरा, भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र. त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बंगाल गॅझेट. प्रश्न तिसरा, जय जवान जय किसान ही घोषवाक्य कोणी दिली आहेत? प्रश्न तिसरा, जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले आहेत? उत्तर आहे शास्त्री. प्रश्न चौथा, 1857चा उठाव कुठून सुरू झाला? प्रश्न चौथा, 1857चा उठाव कुठून सुरू झालेला आहे? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मेरठ. प्रश्न पाचवा, महात्मा गांधीजींचा जन्म कधी झाला? प्रश्न पाचवा, महात्मा गांधीजींचा जन्म कधी झाला? उत्तर आहे 1869. प्रश्न सहावा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? प्रश्न सहावा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? उत्तर आहे ए.ओ. हुम. प्रश्न सातवा, शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची वर्ष. प्रश्न सातवा, शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची वर्ष कोणते आहेत? उत्तर आहे 1674. प्रश्न आठवा, लाल किल्ला कोणी बांधला? प्रश्न आठवा, लाल किल्ला कोणी बांधला? उत्तर आहे शहाजहान. प्रश्न नववा, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? प्रश्न नववा, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर आहे वॉरेन हेस्टिंग. प्रश्न दहावा, प्लासीची लढाई कधी लढली गेली? प्रश्न दहावा, प्लासीची लढाई कधी लढली गेली? उत्तर आहे 1757. प्रश्न 11, मराठा साम्राज्याची स्थापना कोणी केली? प्रश्न 11, मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण होते? उत्तर आहे शिवाजी. प्रश्न 12, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कोणी सांगितले? प्रश्न 12, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कोणी सांगितले? उत्तर आहे तिलक. प्रश्न 13, शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कुठे झाले? प्रश्न 13, शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कुठे झाले? उत्तर आहे रायगड. प्रश्न 14, दांडी यात्रा कोणत्या वर्षी झाली? प्रश्न 14, दांडी यात्रा कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1930. प्रश्न 15, भारत माता की जय हे घोषवाक्य कोणी दिले? भारत माता की जय हे घोषवाक्य कोणी दिले? उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी. प्रश्न 16, अकोला करार कोणत्या वर्षी झाला? प्रश्न 16, अकोला करार कोणत्या वर्षी झाला? उत्तर आहे 1960. प्रश्न 17, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला? प्रश्न 17, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला? उत्तर आहे 1919. प्रश्न 18, भारत सोडा आंदोलन कोणत्या वर्षी झाले? प्रश्न 18, भारत सोडा आंदोलन कोणत्या वर्षी झाले? उत्तर आहे 1942. भूगोलचे 20 प्रश्न आहेत, तर कोणते आहेत ते आपण पाहू. 21वा प्रश्न आहे, भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे? उत्तर आहे गंगा. प्रश्न 22, भारताचे सर्वात मोठे राज्य किंवा क्षेत्रफळ कोणते आहेत? उत्तर आहे राजस्थान.
प्रश्न 23. भारताची राजधानी कोणती? प्रश्न 23. भारताची राजधानी कोणती? उत्तर आहे दिल्ली. प्रश्न 24. सह्याद्री पर्वत कोणत्या राज्यात आहे? प्रश्न 24. सह्याद्री पर्वत कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 25. भारताची सर्वात उंच शिखर कोणते? प्रश्न 25. भारताची सर्वात उंच शिखरे कोणती? उत्तर आहे कांचनजुंगा. प्रश्न 26. महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी. प्रश्न 26. महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी. उत्तर आहे गोदावरी. प्रश्न 27. पृथ्वीचे आकार. प्रश्न 27. पृथ्वीचे आकार कसे आहेत? उत्तर आहे अंडाकृती. प्रश्न 28. भारताचे राष्ट्रीय प्राणी कोणते आहेत? प्रश्न 28. भारताचे राष्ट्रीय प्राणी कोण आहे? उत्तर आहे वाघ. प्रश्न 29. चेरापुंजी कुठे आहे? प्रश्न 29. चेरापुंजी कुठे आहे? उत्तर आहे मेघालय. प्रश्न 30. महाराष्ट्राची राजधानी. प्रश्न 30. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. प्रश्न 31. भारताची सर्वात मोठी तलाव. भारताची सर्वात मोठी तलाव. उत्तर आहे चिल्का. प्रश्न 32. सूर्यापासून तिसरा ग्रह कोणता आहे? प्रश्न 32. सूर्यापासून तिसरा ग्रह कोणता आहे? उत्तर आहे पृथ्वी. प्रश्न 33. मान्सून कोणत्या दिशेने येतो? मान्सून कोणत्या दिशेने येतो? उत्तर आहे नैऋत्य. प्रश्न 34. भारतातील सर्वात थंड ठिकाण. भारतातील सर्वात थंड ठिकाण. उत्तर आहे द्रास. प्रश्न 35. पृथ्वीवर सर्वाधिक पाणी काय आहे? प्रश्न 35. पृथ्वीवर सर्वाधिक पाणी काय आहे? उत्तर आहे समुद्र महासागर. प्रश्न 36. सातारा जिल्हा कोणत्या नदीकाठी आहे? प्रश्न 36. सातारा जिल्हा कोणत्या नदीकाठी आहे? उत्तर आहे कृष्णा. प्रश्न 37. भारतातील सर्वात मोठी पर्वत श्रेणी कोणती? प्रश्न 37. भारतातील सर्वात मोठी पर्वत श्रेणी कोणती आहे? उत्तर आहे हिमालय. प्रश्न 38. मुंबईचा समुद्र कोणता? मुंबईचा समुद्र कोणता? उत्तर आहे अरेबियन सी. प्रश्न 39. जगातील सर्वात मोठा महासागर. प्रश्न 39. जगातील सर्वात मोठा महासागर. उत्तर आहे पॅसिफिक. प्रश्न 40. पृथ्वीवर सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या खंडात? प्रश्न 40. पृथ्वीवर सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या खंडात आहे? उत्तर आहे आशिया. विज्ञानचे 20 प्रश्न आहेत. पाहूत कोणते आहेत ते. पहिला प्रश्न आहे, मनुष्याच्या शरीरात किती हाडे आहेत? मनुष्याच्या शरीरात किती हाडे आहेत? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 206. प्रश्न 42. रक्त शुद्धीकरण करणारे अवयव. रक्त शुद्धीकरण करणारे अवयव कोणते आहेत? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मूत्रपिंड किंवा किडनी. प्रश्न 43. प्रकाशाचा वेग. प्रकाशाचा वेग किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 3,00,000 किमी सेकंद. प्रश्न 44. पेशीचे नियंत्रण केंद्र. पेशीचा नियंत्रण केंद्र कोण आहे? केंद्रक. प्रश्न 45. पाण्याचे सूत्र. पाण्याचे सूत्र काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर उत्तर आहे H2O. प्रश्न 46.
पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे कोणी सांगितले? प्रश्न 46 इम्पॉर्टंट आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे कोणी सांगितले? उत्तर आहे कोपर्निकस. प्रश्न 47 सर्वात हलका वायू कोणता? सर्वात हलका वायू कोणता आहे? उत्तर आहे हायड्रोजन. प्रश्न 48 मानवी शरीरात सर्वात मोठा अवयव कोणता आहे? मानवी शरीरात सर्वात मोठा अवयव कोणता आहे? त्वचा. प्रश्न 49 रक्ताचा रंग लाल का असतो? रक्ताचा रंग लाल का असतो? उत्तर आहे हिमोग्लोबिनमुळे. प्रश्न 50 हृदयाचे ठोके मोजण्याचे साधन कोणते आहे? हृदयाचे ठोके मोजण्याचे साधन कोणते आहे? उत्तर आहे स्टेथोस्कोप. प्रश्न 51 पचन कुठे सुरू होते? पचन कुठे सुरू होते? उत्तर आहे तोंड. प्रश्न 52 ऑक्सिजन शोधणारे शास्त्रज्ञ. ऑक्सिजन शोधणारे शास्त्रज्ञ कोण आहेत? प्रिस्टली. प्रश्न 53 सूर्य कोणत्या वायूपासून बनलेला आहे? सूर्य कोणत्या वायूपासून बनलेला आहे? उत्तर आहे हायड्रोजन प्लस हिलियम. प्रश्न 54 मनुष्याच्या हृदयाला किती कप्पे आहेत? मनुष्याच्या हृदयाला किती कप्पे आहेत? उत्तर आहे 4. प्रश्न 55 हिरव्या वनस्पती अन्न कसे तयार करतात? हिरव्या वनस्पती अन्न कसे तयार करतात? उत्तर आहे प्रकाश संश्लेषण. प्रश्न 56 पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह. उत्तर आहे चंद्र. प्रश्न 57 शरीरातील ऊर्जा मिळते कुठून? उत्तर आहे कार्बोहायड्रेट. प्रश्न 58 पाणी घन अवस्थेत. उत्तर आहे बर्फ. प्रश्न 59 पेनिसिलिनचा शोध लावणारा. उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. प्रश्न 60 डीएनएचा शोध कोणी लावला? वॉटसन क्रिक. संविधान किंवा राजकारणाचे 20 प्रश्न पाहणार आहोत आपण. प्रश्न 61 भारताचे संविधान कधी लागू झाले? उत्तर आहे 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले. प्रश्न 62 संविधानाचे शिल्पकार कोण आहेत? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 63 राष्ट्रपतीची निवड कोण करते? उत्तर आहे निवडणूक मंडळ. प्रश्न 64 लोकसभेची कमाल संख्या डॅश आहे. किती आहे किंवा तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 552. प्रश्न 65 राज्यसभेत सदस्य कालावधी. राज्यसभेचे सदस्य कालावधी त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 6 वर्ष. प्रश्न 66 भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे? वंदे मातरम. प्रश्न 67 भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? उत्तर आहे जनगण मन. प्रश्न 68 अर्थसंकल्प कोण सादर करतो?
अर्थसंकल्प कोण सादर करतो? उत्तर आहे अर्थमंत्री. प्रश्न 69. राज्याची राजधानी ठरविण्याचा अधिकार कोण करतो? राज्याची राजधानी ठरविण्याचा अधिकार कोण करतो? उत्तर आहे संसद. प्रश्न 70. भारताचा सर्वोच्च न्यायालय मुख्यालय कोणतं आहे? कुठे आहे ते? दिल्लीमध्ये आहे. प्रश्न 71. संविधानात एकूण किती अनुसूच्या आहेत? 12. प्रश्न 72. भारतातील पहिला राष्ट्रपती कोण आहे? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 73. लोकसभा स्पीकर निवडणूक कोण करतो? उत्तर आहे लोकसभा सदस्य. प्रश्न 74. राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 75. विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. प्रश्न 76. राज्यात कायदा सुव्यवस्था कोण सांभाळतो? उत्तर आहे मुख्यमंत्री आणि गृह विभाग. प्रश्न 77. राज्यातील सर्वोच्च न्यायालय कोणते आहेत? उच्च न्यायालय. प्रश्न 78. पंतप्रधान कोण निवडतो? उत्तर आहे संसदेतील बहुमत पक्ष. प्रश्न 79. भारतात किती राज्य आहेत? 28. प्रश्न 80. भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? उत्तर आहे 8. तर आपण 20 प्रश्न कशाचे पाहणार आहोत? महाराष्ट्र विशेष आणि चालू घडामोडी. प्रश्न 81. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. प्रश्न 82. महाराष्ट्रातील सर्वात मोठे सरोवर उत्तर आहे शिवाजी सागर. प्रश्न 83. गणेश उत्सवाचे जनक उत्तर आहे लोकमान्य टिळक. प्रश्न 84. महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मे. प्रश्न 85. मुंबईतील प्रसिद्ध हायकोर्ट कुठे आहे? उत्तर आहे फोर्ट. प्रश्न 86. महाराष्ट्राचे राज्य प्राणी शेकरू आहे. प्रश्न 87. महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे? मराठी. प्रश्न 88. महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे? अहमदनगर. प्रश्न 89. महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी कोणती आहे? उत्तर आहे गोदावरी. प्रश्न 90. पुणे कोणत्या नदीकाठी आहे? उत्तर आहे मुळा किंवा मुठा. प्रश्न 91. लोकसभेची संख्या महाराष्ट्रात किती आहे? उत्तर आहे 48. प्रश्न 92. महाराष्ट्राचे राजचिन्ह कोणते आहेत? उत्तर आहे सत्य, धर्म, न्याय आणि शौर्य. हे महाराष्ट्राचे राज्यचिन्ह आहे.
प्रश्न 93. सह्याद्रीला दुसरे नाव काय आहे? सह्याद्रीला दुसरे नाव काय आहे? उत्तर आहे पश्चिम घाट हे सह्याद्रीला दुसरे नाव आहे. प्रश्न 94. कोयना प्रकल्प कुठे आहे? कोयना प्रकल्प कुठे आहे? कोयना प्रकल्प सातारा जिल्ह्यात आहे. प्रश्न 95. मुंबईतील सर्वात जुनी रेल्वे कोणती आहे? मुंबईतील भारताची सर्वात जुनी रेल्वे कोणती आहे? उत्तर आहे बोरी बंदर ठाणे. प्रश्न 96. महाराष्ट्रातील सर्वात मोठे विमानतळ उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. प्रश्न 97. अलीकडील चंद्रयान 3 यशस्वी लँडिंग वर्ष. अलीकडेच चंद्रयान 3 यशस्वी लँडिंग वर्ष कोणते आहे? उत्तर आहे 2023. प्रश्न 98. G20 अध्यक्ष भारताकडे कोणत्या वर्षी आले? G20 अध्यक्षपद भारताकडे कोणत्या वर्षी आले? उत्तर आहे 2023. G20 अध्यक्षपद भारताकडे कोणत्या वर्षी आले? उत्तर आहे 2023. प्रश्न 99. ISRO चे मुख्यालय कुठे आहे? ISRO चे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे बेंगळूर. प्रश्न 100. भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधले प्रश्न खूप अत्यंत महत्त्वाचे आहेत, तर सर्वांनी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर चला आज पाहूया पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. तर मित्रांनो या व्हिडिओमधले प्रश्न तुम्हाला वारंवार प्रत्येक पेपरामध्ये आलेले असतील, कारण की तुम्ही हे प्रश्न पाठ करून ठेवायचे आहेत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. येथे पोलीस भरती 2026साठी 100 महत्त्वाचे GK MCQ दिलेले आहेत. इतिहास, भूगोल, विज्ञान, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी, महाराष्ट्र विशेषण आणि सर्व विषयावर आधारित आहेत. यासाठी तुम्ही हे प्रश्न पाठ करून घ्यायचे आहेत. तर सर्वात पहिलं आपण पोलीस भरतीचे लागणारे 100 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इतिहासाचे 20 प्रश्न आहेत. तर कोणते आहेत ते पाहूत आपण. प्रश्न पहिला, शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला आहे? प्रश्न पहिला, शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झालेला आहे? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो शिवनेरी. प्रश्न दुसरा, शिवाजी महाराजांचे गुरु कोण आहेत? प्रश्न, शिवाजी महाराजांचे गुरु कोण आहेत? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो समर्थ रामदास. प्रश्न, पेशव्यांची राजधानी कोणती? प्रश्न, पेशव्यांची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे पुणे. प्रश्न, भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र. प्रश्न दुसरा, भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र. त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बंगाल गॅझेट. प्रश्न तिसरा, जय जवान जय किसान ही घोषवाक्य कोणी दिली आहेत?
प्रश्न तिसरा, जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले आहेत? उत्तर आहे शास्त्री. प्रश्न चौथा, 1857चा उठाव कुठून सुरू झाला? प्रश्न चौथा, 1857चा उठाव कुठून सुरू झालेला आहे? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मेरठ. प्रश्न पाचवा, महात्मा गांधीजींचा जन्म कधी झाला? प्रश्न पाचवा, महात्मा गांधीजींचा जन्म कधी झाला? उत्तर आहे 1869. प्रश्न सहावा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? प्रश्न सहावा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? उत्तर आहे ए हो हुम. प्रश्न सातवा, शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची वर्ष. प्रश्न सातवा, शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची वर्ष कोणते आहेत? उत्तर आहे 1674. प्रश्न आठवा, लाल किल्ला कोणी बांधला? प्रश्न आठवा, लाल किल्ला कोणी बांधला? उत्तर आहे शहाजहान. प्रश्न नववा, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? प्रश्न नववा, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर आहे वॉरेन हेस्टिंग. प्रश्न दहावा, प्लासीची लढाई कधी लढली गेली? प्रश्न दहावा, प्लासीची लढाई कधी लढली गेली? उत्तर आहे 1757. प्रश्न 11, मराठा साम्राज्याची स्थापना कोण केली? प्रश्न 11, मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण होते? उत्तर आहे शिवाजी. प्रश्न 12, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कोणी सांगितले? प्रश्न 12, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कोणी सांगितले? उत्तर आहे तिलक. प्रश्न 13, शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कुठे झाले? प्रश्न 13, शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कुठे झाले? उत्तर आहे रायगड. प्रश्न 14, दांडी यात्रा कोणत्या वर्षी झाली? प्रश्न 14, दांडी यात्रा कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1930. प्रश्न 15, भारत माता की जय हे घोषवाक्य कोणी दिले? भारत माता की जय हे घोषवाक्य कोणी दिले? उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी. प्रश्न 16, अकोला करार कोणत्या वर्षी झाला? प्रश्न 16, अकोला करार कोणत्या वर्षी झाला? उत्तर आहे 1960. प्रश्न 17, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला? प्रश्न 17, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला? उत्तर आहे 1919. प्रश्न 18, भारत सोडा आंदोलन कोणत्या वर्षी झाले? प्रश्न 18, भारत सोडा आंदोलन कोणत्या वर्षी झाले? उत्तर आहे 1942. भूगोलचे 20 प्रश्न आहेत, तर कोणते आहेत ते आपण पाहू. 21वा प्रश्न आहे, भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे? उत्तर आहे गंगा. प्रश्न 22, भारताचे सर्वात मोठे राज्य किंवा क्षेत्रफळ कोणते आहेत? उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 23, भारताची राजधानी कोणती? प्रश्न 23, भारताची राजधानी कोणती? उत्तर आहे दिल्ली. प्रश्न 24, सह्याद्री पर्वत कोणत्या राज्यात आहे? प्रश्न 24, सह्याद्री पर्वत कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 25, भारताची सर्वात उंच शिखर कोणते? प्रश्न 25, भारताची सर्वात उंच शिखरे कोणती? उत्तर आहे
जुंगा. प्रश्न 26. महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी. प्रश्न 26. महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी. उत्तर आहे गोदावरी. प्रश्न 27. पृथ्वीचे आकार. प्रश्न 27. पृथ्वीचे आकार कसे आहेत? उत्तर आहे अंडाकृती. प्रश्न 28. भारताचे राष्ट्रीय प्राणी कोणते आहेत? प्रश्न 28. भारताचे राष्ट्रीय प्राणी कोण आहे? उत्तर आहे वाघ. प्रश्न 29. चेरापुंजी कुठे आहे? प्रश्न 29. चेरापुंजी कुठे आहे? उत्तर आहे मेघालय. प्रश्न 30. महाराष्ट्राची राजधानी. प्रश्न 30. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. प्रश्न 31. भारताची सर्वात मोठी तलाव. भारताची सर्वात मोठी तलाव. उत्तर आहे चिल्का. प्रश्न 32. सूर्यापासून तिसरा ग्रह कोणता आहे? प्रश्न 32. सूर्यापासून तिसरा ग्रह कोणता आहे? उत्तर आहे पृथ्वी. प्रश्न 33. मान्सून कोणत्या दिशेने येतो? मान्सून कोणत्या दिशेने येतो? उत्तर आहे नैऋत्य. प्रश्न 34. भारतातील सर्वात थंड ठिकाण. भारतातील सर्वात थंड ठिकाण. उत्तर आहे द्रास. प्रश्न 35. पृथ्वीवर सर्वाधिक पाणी काय आहे? प्रश्न 35. पृथ्वीवर सर्वाधिक पाणी काय आहे? उत्तर आहे समुद्र महासागर. प्रश्न 36. सातारा जिल्हा कोणत्या नदीकाठी आहे? प्रश्न 36. सातारा जिल्हा कोणत्या नदीकाठी आहे? उत्तर आहे कृष्णा. प्रश्न 37. भारतातील सर्वात मोठी पर्वतश्रेणी कोणती? प्रश्न 37. भारतातील सर्वात मोठी पर्वतश्रेणी कोणती आहे? उत्तर आहे हिमालय. प्रश्न 38. मुंबईचा समुद्र कोणता? मुंबईचा समुद्र कोणता? उत्तर आहे अरेबियन सी. प्रश्न 39. जगातील सर्वात मोठा महासागर. प्रश्न 39. जगातील सर्वात मोठा महासागर. उत्तर आहे पॅसिफिक. प्रश्न 40. पृथ्वीवर सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या खंडात? प्रश्न 40. पृथ्वीवर सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या खंडात आहे? उत्तर आहे आशिया. विज्ञानचे 20 प्रश्न आहेत. पाहूत कोणते आहेत ते. पहिला प्रश्न आहे, मनुष्याच्या शरीरात किती हाडे आहेत? मनुष्याच्या शरीरात किती हाडे आहेत? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 206. प्रश्न 42. रक्तशुद्धीकरण करणारे अवयव. रक्तशुद्धीकरण करणारे अवयव कोणते आहेत? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मूत्रपिंड किंवा किडनी. प्रश्न 43. प्रकाशाचा वेग. प्रकाशाचा वेग किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 3,00,000 किमी सेकंद. प्रश्न 44. पेशीचे नियंत्रण केंद्र. पेशीचा नियंत्रण केंद्र कोण आहे? केंद्रक. प्रश्न 45. पाण्याचे सूत्र. पाण्याचे सूत्र काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर उत्तर आहे H2O. प्रश्न 46. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे कोणी सांगितले? प्रश्न 46 इम्पॉर्टंट आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे कोणी सांगितले? उत्तर आहे कोपर्निकस. प्रश्न 47. सर्वात हलका वायू कोणता? सर्वात हलका वायू कोणता आहे? उत्तर आहे हायड्रोजन. प्रश्न 48. मानवी शरीरात सर्वात मोठा अवयव कोणता आहे? मानवी शरीरात
सर्वात मोठा अवयव कोणता आहे? त्वचा. प्रश्न 49. रक्ताचा रंग लाल का असतो? रक्ताचा रंग लाल का असतो? उत्तर आहे हिमोग्लोबिनमुळे. प्रश्न 50. हृदयाचे ठोके मोजण्याचे साधन कोणते आहे? हृदयाचे ठोके मोजण्याचे साधन कोणते आहे? उत्तर आहे स्टेथोस्कोप. प्रश्न 51. पचन कुठे सुरू होते? पचन कुठे सुरू होते? उत्तर आहे तोंड. प्रश्न 52. ऑक्सिजन शोधणारे शास्त्रज्ञ. ऑक्सिजन शोधणारे शास्त्रज्ञ कोण आहेत? प्रिस्टली. प्रश्न 53. सूर्य कोणत्या वायूपासून बनलेला आहे? सूर्य कोणत्या वायूपासून बनलेला आहे? उत्तर आहे हायड्रोजन प्लस हिलियम. प्रश्न 54. मनुष्याच्या हृदयाला किती कप्पे आहेत? मनुष्याच्या हृदयाला किती कप्पे आहेत? उत्तर आहे 4. प्रश्न 55. हिरव्या वनस्पती अन्न कसे तयार करतात? हिरव्या वनस्पती अन्न कसे तयार करतात? उत्तर आहे प्रकाश संश्लेषण. प्रश्न 56. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह. उत्तर आहे चंद्र. प्रश्न 57. शरीरातील ऊर्जा मिळते कुठून? उत्तर आहे कार्बोहायड्रेट. प्रश्न 58. पाणी घन अवस्थेत. उत्तर आहे बर्फ. प्रश्न 59. पेनिसिलिनचा शोध लावणारा. उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. प्रश्न 60. डीएनएचा शोध कोणी लावला? वॉटसन क्रिक. संविधान किंवा राजकारणाचे 20 प्रश्न पाहणार आहोत आपण. प्रश्न 61. भारताचे संविधान कधी लागू झाले? उत्तर आहे 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले. प्रश्न 62. संविधानाचे शिल्पकार कोण आहेत? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 63. राष्ट्रपतीची निवड कोण करते? उत्तर आहे निवडणूक मंडळ. प्रश्न 64. लोकसभेची कमाल संख्या डॅश आहे. किती आहे किंवा तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 552. प्रश्न 65. राज्यसभेत सदस्य कालावधी. राज्यसभेची सदस्य कालावधी त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 6 वर्ष. प्रश्न 66. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे? वंदे मातरम. प्रश्न 67. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? उत्तर आहे जनगण मन. प्रश्न 68. अर्थसंकल्प कोण सादर करतो? उत्तर आहे अर्थमंत्री. प्रश्न 69. राज्याची राजधानी ठरविण्याचा अधिकार कोण करतो? उत्तर आहे संसद. प्रश्न 70. भारताचा सर्वोच्च न्यायालय मुख्यालय कोणतं आहे? कुठे आहे ते? दिल्लीमध्ये आहे. प्रश्न 71. संविधानात एकूण किती अनुसूचित
संविधानात एकूण किती अनुसूच्या आहेत? 12. प्रश्न 72. भारतातील पहिला राष्ट्रपती कोण? भारतातील पहिला राष्ट्रपती कोण आहे? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 73. लोकसभा स्पीकर निवडणूक कोण करतो? लोकसभा स्पीकर निवडणूक कोण करतो? उत्तर आहे लोकसभा सदस्य. प्रश्न 74. राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? प्रश्न 74. राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 75. विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. प्रश्न 76. राज्यात कायदा सुव्यवस्था कोण सांभाळतो? राज्यात कायदा सुव्यवस्था कोण सांभाळतो? उत्तर आहे मुख्यमंत्री आणि गृह विभाग. प्रश्न 77. राज्यातील सर्वोच्च न्यायालय कोणते आहेत? उच्च न्यायालय. प्रश्न 78. पंतप्रधान कोण निवडतो? उत्तर आहे संसदेतील बहुमत पक्ष. प्रश्न 79. भारतात किती राज्ये आहेत? 28. प्रश्न 80. भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? उत्तर आहे 8. तर आपण 20 प्रश्न कशाचे पाहणार आहोत? महाराष्ट्र विशेष आणि चालू घडामोडी. प्रश्न 81. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. प्रश्न 82. महाराष्ट्रातील सर्वात मोठे सरोवर? उत्तर आहे शिवाजी सागर. प्रश्न 83. गणेश उत्सवाचे जनक? उत्तर आहे लोकमान्य टिळक. प्रश्न 84. महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मे. प्रश्न 85. मुंबईतील प्रसिद्ध हायकोर्ट कुठे आहे? उत्तर आहे फोर्ट. प्रश्न 86. महाराष्ट्राचे राज्य प्राणी शेकरू आहे. प्रश्न 87. महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे? मराठी. प्रश्न 88. महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे? अहमदनगर. प्रश्न 89. महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी कोणती आहे? उत्तर आहे गोदावरी. प्रश्न 90. पुणे कोणत्या नदीकाठी आहे? उत्तर आहे मुळा किंवा मुठा. प्रश्न 91. लोकसभाची संख्या महाराष्ट्रात किती आहे? उत्तर आहे 48. प्रश्न 92. महाराष्ट्राचे राजचिन्ह कोणते आहेत? उत्तर आहे सत्य, धर्म, न्याय आणि शौर्य. हे महाराष्ट्राचे राज्यचिन्ह आहे. प्रश्न 93. सह्याद्रीला दुसरे नाव काय आहे? उत्तर आहे पश्चिम घाट. हे सह्याद्रीला दुसरे नाव आहे. प्रश्न 94. कोयना प्रकल्प कुठे आहे? कोयना प्रकल्प सातारा जिल्ह्यात आहे.
प्रश्न 95. मुंबईतील सर्वात जुनी रेल्वे कोणती आहे? मुंबईतील भारताची सर्वात जुनी रेल्वे कोणती आहे? उत्तर आहे बोरी बंदर ठाणे. प्रश्न 96. महाराष्ट्रातील सर्वात मोठे विमानतळ उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. प्रश्न 97. अलीकडील चंद्रयान 3 यशस्वी लँडिंग वर्ष कोणते आहे? उत्तर आहे 2023. प्रश्न 98. G20 चे अध्यक्ष भारताकडे कोणत्या वर्षी आले? G20 चे अध्यक्षपद भारताकडे कोणत्या वर्षी आले? उत्तर आहे 2023. G20 चे अध्यक्षपद भारताकडे कोणत्या वर्षी आले? उत्तर आहे 2023. प्रश्न 99. ISRO चे मुख्यालय कुठे आहे? ISRO चे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे बेंगळूर. प्रश्न 100. भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधले प्रश्न खूप अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर सर्वांनी पाठ करून घ्यायचे आहेत. तुम्हाला पेपराला येतील. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज मित्रांनो आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते येणार आहेत, सर्व भरतीकरिता आहेत. तर सर्वात पहिला प्रश्न आहे, म्हैसूरचा वाघ असा गौरव खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाचा केला जातो? प्रश्न पहिला, म्हैसूरचा वाघ असा गौरव खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाचा केला जातो? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो टिपू सुलतान. प्रश्न दुसरा, हो ती सुंदर स्त्री काकाची मुलगी आहे. काका या शब्दाशी संबंधित विभक्ती कोणती आहे? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो षष्ठी. प्रश्न तिसरा, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिवस डॅडॅशच्या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न तिसरा, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिवस डॅडॅशच्या दिवशी साजरा केला जातो. उत्तर आहे 11 नोव्हेंबर. प्रश्न चौथा, कोणी फाडली माझी वही सर्वनामाचा प्रकार कोणता किंवा ओळखा? प्रश्न चौथा, कोणी फाडली माझी वही सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नार्थक. प्रश्न पाचवा, गैरसमज या शब्दाचा उपसर्ग कोणता आहे? प्रश्न पाचवा, गैरसमज या शब्दाचा उपसर्ग कोणता आहे? उत्तर आहे गैर. प्रश्न सहावा, मला सकाळपर्यंत झोप लागली नाही अव्यय ओळखायचा आहे. मला सकाळपर्यंत झोप लागली नाही याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो शब्दयोगी. प्रश्न सातवा, रास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? प्रश्न सातवा, रास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो भरभराट. प्रश्न आठवा, सर्व वेळ घरात बसून राहणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? प्रश्न आठवा, सर्व वेळ घरातच बसून राहणाऱ्या व्यक्तींना काय म्हणता येईल? तर उत्तर आहे घरकोंबडा. प्रश्न नववा,
सखाराम बायडर हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले आहे? प्रश्न 9. सखाराम बायडर हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे विजय तेंडुलकर. प्रश्न 10. फाशी झाल्याची बातमी आली तेव्हा त्याची आई देवपूजा करत होती. काळ ओळखायचा आहे. प्रश्न 10. फाशी झाल्याची बातमी आली तेव्हा त्याची आई देवपूजा करत होती. उत्तर आहे चालू भूतकाळ. प्रश्न 11. कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या देशात आहे? कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे रायगड. प्रश्न 12. 2019 या वर्षीचा मिस युनिव्हर्सल हा किताब कोणी पटकविला? प्रश्न 12. 2019 या वर्षीचा मिस युनिव्हर्सल हा किताब कोणी पटकविला? त्याचं उत्तर आहे जोजुबेनी तुजी. प्रश्न 13. BSFने सुरू केलेले सुदर्शन अभियान हे खालीलपैकी कोणत्या देशातून होणाऱ्या घुसखोरी विरुद्ध आहे? प्रश्न 13. BSFने सुरू केलेले सुदर्शन अभियान हे खालीलपैकी कोणत्या देशातून होणाऱ्या घुसखोरी विरुद्ध आहे? त्याचं उत्तर आहे पाकिस्तान. प्रश्न 14. 2021 या वर्षी होणारी जनगणना ही कितवी जनगणना आहे? प्रश्न 14. 2021 या वर्षी होणारी जनगणना ही कितवी जनगणना आहे? उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 16. प्रश्न 15. पंचायत समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? प्रश्न 15. पंचायत समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तो उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद अध्यक्ष. प्रश्न 16. रेटिनॉल या जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत डॅश आहे? प्रश्न 16. रेटिनॉल या जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत डॅश आहे. तो उत्तर आहे गाजर. प्रश्न 17. भारतात व्यापार करून सत्ता काबीज करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? प्रश्न 17. भारतात व्यापार करून सत्ता काबीज करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तो उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 1600. प्रश्न 18. श्री विनायक हे अष्टविनायक स्थान खालीलपैकी कोठे आहे? प्रश्न 18. श्री विनायक हे अष्टविनायक स्थान खालीलपैकी कुठे आहे? उत्तर आहे महाड. प्रश्न 19. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोठे झाला आहे? प्रश्न 19. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोठे झाला आहे? तो उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मानस सरोवर. प्रश्न 20. विशालच्या डाव्या हातात उत्तर दिशा आहे तर विशाल कोणत्या दिशेला तोंड करून उभा असेल? प्रश्न 20. विशालच्या डाव्या हाताला उत्तर दिशा आहे तर विशाल कोणत्या दिशेला तोंड करून उभा असेल? तो उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्व दिशा. प्रश्न 21. खालीलपैकी कोणाला शहराचा प्रथम नागरिक असे म्हणतात? प्रश्न 21. खालीलपैकी कोणाला शहराचा प्रथम नागरिक असं म्हणतात? तो उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो महापौर. प्रश्न 22. नुकतेच GI टॅग प्राप्त झालेले खाद्यपदार्थ रसगुल्ला हे कोणत्या राज्याचे विशेष आहे? प्रश्न 22. नुकतेच GI टॅग प्राप्त झालेला खाद्यपदार्थ रसगुल्ला हे कोणत्या राज्याचे विशेषण आहे? उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न 23. राजश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? प्रश्न 23. राजश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? उत्तर आहे यशवंतराव. प्रश्न 24. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण आहेत? प्रश्न 24. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे सरोजिनी नायडू. प्रश्न 25. खालीलपैकी कोणत्या आजारात रुग्णाचे पाय हत्तीसारखे जाड होतात? प्रश्न 25. खालीलपैकी कोणत्या आजारात रुग्णाचे पाय हत्तीसारखे जाड होतात? तर उत्तर आहे हत्तीरोग.
प्रश्न 26. जम्मू काश्मीरमध्ये झालेले बदल लक्षात घेता सुद्धा देशात केंद्रशासित प्रदेशाची संख्या किती झाली आहे? प्रश्न 26. जम्मू काश्मीरमध्ये झालेले बदल लक्षात घेता सुद्धा देशात केंद्रशासित प्रदेशाची संख्या किती झाली आहे? तर उत्तर आहे 9. प्रश्न 27. लोकसभेत जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात? प्रश्न 27. लोकसभेत जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 550. प्रश्न 28. सत्यम शिवम सुंदरम हे घोषवाक्य कोणत्या संस्थेत आहे? प्रश्न 28. सत्यम शिवम सुंदरम हे घोषवाक्य कोणत्या संस्थेत आहे? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दूरदर्शन. प्रश्न 29. सन मरीन या जगातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान बनल्या आहेत त्या कोणत्या देशाच्या आहेत? सना मरीन या जगातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान बनल्या आहेत त्या कोणत्या देशातल्या आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो फिनलँड. प्रश्न 30. हिऱ्याच्या कानी डॅश डॅश राज्यात आहेत? प्रश्न 30. हिऱ्याच्या कानी डॅश डॅश राज्यात आहेत? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 31. भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना खालीलपैकी कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती? प्रश्न 31. भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना खालीलपैकी कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती? उत्तर आहे लाहोर. प्रश्न 32. कोणती कलम अस्पृश्यता निवारणाच्या संबंधित आहे? प्रश्न 32. कोणती कलम अस्पृश्यता निवारणाच्या संबंधित आहे? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 17. प्रश्न 33. अजूम चोप्रा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? प्रश्न 33. अजूम चोप्रा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे क्रिकेट. प्रश्न 34. चंपारण्य येथील सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित होता? प्रश्न 34. चंपारण्य येथील सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित होता? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नीळ. प्रश्न 35. मित्र, प्रेम आणि शत्रू तर पुढं काय येईल विद्यार्थी मित्रांनो तिरस्कार. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा. जर या व्हिडिओची PDF कुणाला पाहिजे असेल त्याने